फक्त ₹5 हा तुरटीचा तुकडा तुमच्या चेहऱ्यासाठी अगदी वरदान राहणार आहे. कारण तुरटीमध्ये आपल्या चेहऱ्यावरील सगळ्या समस्या दूर करायची ताकद असते. कारण तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल तसेच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, धब्बे, सुरकुत्या असोत किंवा तुमच्या चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त वाढत्या वयानुसार लूज झालेली असते, ती टाईट करायचं काम तुरटी ही अगदी सेकंदात करत असते. त्यासाठी ही तुरटीचा वापर आपण आपल्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने करायचा आहे, ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. कारण भरपूर जणांना तुरटी ही चेहऱ्यावर अप्लाय कशी करायची ते खूप जास्त लोकांना माहिती नसतं. ते डायरेक्टली अशीच ते चेहऱ्यावर अप्लाय करत असतात. परंतु ही पद्धत ही खूप चुकीची असते. आधी आपल्याला तुरटीचं शुद्धीकरण करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर चला या ठिकाणी आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता यावर जी तुरटी होती तिला खलबत्त्यामध्ये थोडं जाडसर आपल्याला कुटून घ्यायची आहे आणि त्यानंतर तव्यावर आता याचं प्युरिफिकेशन होण्यासाठी आपल्याला तव्यावर टाकायची आहे. लक्षात ठेवा गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि शक्यतो लोखंडाचा तवा जर असेल तर अतिउत्तम, कारण यावर त्याची प्रोसेसही खूप चांगल्या प्रकारे होते आणि आपल्या चेहऱ्यावर देखील त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत असतो. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही तुरटीचं लगेचच पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्या थोड्या वेळाने ती हळूहळू व्हाईट कलरमध्ये किंवा पावडर फॉर्ममध्ये यायला तयार होते. तर ही प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची असते. बऱ्याच वेळा आपण तुरटी डायरेक्टली मिक्सरमध्ये बारीक करून चेहऱ्यावर डायरेक्ट अप्लाय करत असतो, परंतु ती मेथड किंवा प्रोसेस ही खूप चुकीची असते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट बघायला न मिळता डायरेक्ट आपल्या चेहऱ्यावर त्याचे रिॲक्शन होत असतात. त्यामुळे अशा प्रकारे तुरटीचं शुद्धीकरण करणं हे खूप जास्त गरजेचं असतं. तर या ठिकाणी तुरटी ही 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय की किती जास्त क्वांटिटीमध्ये ती फुलून आली आहे किंवा पावडर फॉर्ममध्ये तयार झालेली आहे. आता ही आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेली आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला एका खलबत्त्यामध्ये काढून किंवा मिक्सरमध्ये आपण हे याचं पावडर तयार करून घ्यायचं आहे. आत मिक्सरमध्ये न करता तुम्ही खलबत्त्यामध्ये जरी केलं तरी काही सेकंदातच याचं पावडर तयार होतं. जास्त त्याला मेहनत लागत नाही. याउलट आपण जी तुरटी असते डायरेक्टली तिला आपण कुटायला गेलो तर तिला भरपूर असं वेळ लागतो आणि तिचं पूर्णतः पावडर देखील होत नाही. तर बघू शकताय पूर्ण असं फाईन असं पावडर या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता एका काचेच्या कंटेनरमध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे. तर तुरटीचं पावडर हे कितीही वर्ष आपल्याकडे राहिलं तरी खराब होत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये किंवा जास्त क्वांटिटीमध्ये देखील हे स्टोअर करू शकतात. तर हे तुरटीचं पावडर स्टोअर करण्यासाठी आपण एअरटाईट कंटेनरचाच वापर करायला हवा. ज्या प्रकारे या ठिकाणी मी काचेच्या कंटेनरचा वापर केलेला आहे. तर काचेच्या कंटेनरमध्ये जर का आपण हे स्टोअर केलं तर ते जास्त बेस्ट राहतं. तर चला आता या तुरटीपासून आपल्याला चेहऱ्याला लावण्यासाठी रेमेडी कशाप्रकारे तयार करायची आहे ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पहिलं इन्ग्रेडियंट जे लागणार आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ म्हणजेच राईस फ्लोअर. तर तांदळाचं पीठ हे आपल्या प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतं. जर का तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ हे तुम्ही मिक्सरमध्ये देखील ग्राइंड करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला तांदळाची पूर्णतः बारीक अशी पिठी लागणार आहे. लक्षात ठेवा पूर्णतः बारीक फाईन असं पावडर आपल्याला लागणार आहे. तर साधारणतः 1 टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ घेतल्यानंतर यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे बेसन पीठ. तर बेसन पीठ आपल्या चेहऱ्याला नॅचरल क्लीन करायचं काम करत असतं. तसेच नॅचरल क्लिन्झरचं काम देखील बेसन करत असतं. त्याचबरोबर राईस फ्लोअर आपल्या चेहऱ्याला नॅचरल ब्राईटनिंग किंवा व्हाईटनिंग इफेक्ट द्यायचं काम करत असतं. तर आता चला यामध्ये आपल्याला जे आपलं हिरो इन्ग्रेडियंट आहे ते यामध्ये ॲड करायचे ते म्हणजे तुरटीचं पावडर. तर लक्षात ठेवा या ठिकाणी तुरटीचं पावडर आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये यूज करायचं नाही आहे. तर साधारणतः 2 ते 3 चिमूटभर आपल्याला एवढं तुरटीचं पावडर या ठिकाणी ॲड करायचं आहे. जर का तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर चेहरा हा जास्त कोरडा होईल किंवा जास्त टाईट होईल. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित अशा मेजरमेंटनुसार तुरटीचं पावडर आपल्याला घ्यायचं आहे. जेणेकरून त्याचा परफेक्ट असा रिझल्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. तर चला आता या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे हनी म्हणजेच मध. तर मध घालणं यामध्ये खूप जास्त गरजेचं आहे कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल
मॉइश्चरायझेशनचं काम मध करत असतं किंवा आपल्या चेहऱ्याला नॅचरल डीप हायड्रेशन आपल्या फेसला मिळत असतं. त्यासाठी या ठिकाणी मध घालणं खूपच जास्त गरजेचं आहे. तर साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं मध आपल्याला वापरायचं आहे. तर आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. शक्यतो या ठिकाणी प्लॅन्टचे ॲलोवेरा जेल यूज करू नका, कारण बऱ्याच वेळा त्याची ॲलर्जी भरपूर जणांना होत असते. त्यामुळे जर का तुम्हाला प्लांटचं ॲलोवेरा जेल सूट होत असेल तर तुम्ही ते देखील ॲड करू शकतात. पण शक्यतो मार्केट बेसमध्ये जे ॲलोवेरा जेल येतं ते या ठिकाणी वापरायचा प्रयत्न करा. तर आता यामध्ये ॲलोवेरा जेल ॲड केल्यानंतर आपल्याला साधारणतः 3 ते 4 टेबलस्पून एवढं रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल या ठिकाणी ॲड करायचं आहे. लक्षात ठेवा, आपण हा फेस पॅक तयार करण्यासाठी कुठल्याही दुधाचा किंवा दह्याचा वापर करत नाही आहोत. फक्त आपल्याला रोज वॉटरनेच हा फेस पॅक मिक्स करायचा आहे, कारण यामुळे आपल्या त्वचेला एक नॅचरल ग्लो यायला मदत होईल. तर बघू शकताय तुम्ही, तर फेस पॅकची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त लिक्विडही ठेवायची नाही आहे. तर आपल्याला आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपण जेही या फेस पॅकमध्ये ॲड केलेले आहेत ते पूर्णतः ॲक्टिवेट होतात तोपर्यंत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा आपल्या चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते. आणि चॅनलवर जर का नवीन असणार किंवा पहिल्यांदाच तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी दररोज तुमच्यासोबत अशाच नवनवीन रेमेडी घेऊन येत असते. तर चला, या ठिकाणी फेस पॅक तर आपला तयार झालेला आहे. तर तुरटी ही आपल्या त्वचेला नॅचरल टाईट करायचं काम करत असते. तर चला, आता हा आपल्या चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते या ठिकाणी खूप जास्त महत्त्वाचं आहे. ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर त्याआधी आपल्याला चेहरा हा स्वच्छ वॉश करून घ्यायचा आहे, कारण ही प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची असते. तर चेहरा स्वच्छ धुणं खूप जास्त गरजेचं आहे. कुठलंही कॉस्मेटिक आपल्या चेहऱ्यावर नको असायला, त्यानंतरच आपण हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायला हवा. तर आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये किंवा लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये आधी आपल्याला पूर्णतः चेहऱ्याला हा फेस पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला मसाज द्यायची आहे, जेणेकरून यामध्ये जे तांदळातले स्मॉल पार्टिकल्स आहेत किंवा बारीक दाणे आहेत, त्यामुळे आपल्या त्वचेला नॅचरल एक्सफोलिएशन व्हायचं काम होत असतं किंवा नॅचरल स्क्रबिंगचं काम तांदूळ हे करत असतं. तर तुरटी ही भरपूर वर्षापासून आपल्या स्किनसाठी सौंदर्यवर्धक म्हणून मानली जाते. तुरटीमध्ये आपल्या त्वचेवरील वांग, डाग, काळवटपणा सगळे दूर करायची ताकद असते. तुमच्या चेहऱ्यावर कितीही जुने वांगाचे डाग असू द्या किंवा सुरकुत्या असू द्या, ते अगदी काही दिवसातच तुरटी कमी करायचं काम करत असते. तर आता या ठिकाणी आपल्याला चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटासाठी मसाज झाल्यानंतर चेहऱ्याला फेस पॅकची सेकंड लेअर अप्लाय करायचं कधीही विसरायचं नाही, कारण ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते. यामुळे आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो तर येतोच, त्याचबरोबर चेहऱ्यावरील सगळे प्रॉब्लेम दूर व्हायला मदत होत असते. तर चला, आता या ठिकाणी चेहऱ्याला हा फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी असाच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या. तर बघू शकताय तुम्ही, या ठिकाणी अतिशय नॅचरल ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. त्याचबरोबर चेहऱ्याची त्वचा ही खूप छान अशी टाईट झालेली आहे. आणि हो, जर का तुमची त्वचा ही खूपच जास्त ऑइली असेल तर हा फेस पॅक तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे, कारण यामुळे तुमच्या त्वचेवरील जे ऑइल असतं किंवा एक्सेस ऑइल असतं ते रिमूव्ह व्हायचं काम ही तुरटी करत असते. तर आता या ठिकाणी फेस पॅक चेहऱ्याला अप्लाय झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं कधीही विसरायचं नाही, कारण ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते. यामुळे आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो तर येतोच, त्याचबरोबर चेहऱ्यावरील जे सुरकुत्या आहेत किंवा जे पोर्स ओपन झालेले आहेत ते देखील मिनिमाइज व्हायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. तसेच जो नॅचरल ग्लो फेस पॅकमुळे आलेला असतो तो देखील लॉक करायचं काम हे मॉइश्चरायझर करत असतं. त्यामुळे मॉइश्चरायझर लावायचं कधीही विसरायचं नाही आहे. आणि मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज नक्की करा. यामुळे काय होईल की आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होते. तसेच वाढत्या वयात देखील आपला चेहरा हा खूप जास्त तरुण दिसायला लागतो. त्यामुळे डेली मॉइश्चरायझर लावल्यानंतर चेहऱ्याला मसाज नक्की करा. तर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. नक्की तुम्ही देखील अशा प्रकारे घरच्या घरी ही
रेमेडी तयार करून बघा आणि चेहऱ्यावर अप्लाय नक्की करून बघा. तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला लगेच इन्स्टंट ग्लो बघायला मिळेल. तर चला, आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट अशाच रेमेडीसोबत. बाय.